नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर. आजपर्यंत माझ्या या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यातील अनेक कर्तृत्ववान व्यक्ती आणि त्यांची चरित्र मी आपल्यापुढे सादर केलेली आहे. आज देखील सोलापूर शहराचं नाव राज्यभरामध्ये आपल्या पत्रकारितेच्या क्षेत्रातील कर्तृत्वाने झळकविणाऱ्या, पत्रकारितेच्या क्षेत्रातील कर्मयोगी असणाऱ्या, अजातशत्रू असणाऱ्या रंगाअण्णा वैद्य यांच्या जीवन व कार्याची माहिती मी आपल्यापुढे घेऊन आलेलो आहे. रंगाअण्णांचा जन्म हा माधवराव वैद्य व रमाबाई यांच्या पोटी 13 मे 1921 रोजी त्यांच्या आजोळी विजापूरला झाला. रंगाअण्णांचे वडील माधवराव वैद्य यांनी काशीला जाऊन संस्कृतचं अध्ययन केलेले होतं. ते संस्कृतचे तज्ज्ञ होते, तसेच ते आयुर्वेद शास्त्राचे पदवीधर देखील होते. त्यांना शास्त्रीय संगीताची आवड देखील होती. अशा या अत्यंत कर्तृत्ववान आणि कलाप्रिय असलेल्या आपल्या पित्याच्या एकूणच कार्याचा, संस्काराचा वारसा देखील रंगाअण्णांना लाभलेला होता. रंगाअण्णा वैद्यांच्या घरात 4 पिढ्यांच्या पासून वैद्यकीय व्यवसाय चालत आलेला होता. त्यांचं घराणं हे जमीनदारांचं होतं. जवळपास 100 एकर जमीन ही त्यांच्या कुटुंबाकडे होती. रंगाअण्णांचं शिक्षण हे सोलापुरातच झालं. हरिभाई देवकरण प्रशालेतून ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले. ज्यावेळेला ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले होते त्यावेळेला 3 हिंदी परीक्षा देखील त्यांनी पास केलेल्या होत्या. आता प्रत्यक्षामध्ये मॅट्रिकचं शिक्षण घेत असताना किंवा हायस्कूलचं शिक्षण घेत असताना त्यांच्यावर अनेक आघातही झाले. त्या आघातातून उभं राहून विद्यार्थी दशेमध्ये कसं वेगळ्या पद्धतीने काम त्यांनी केलं हे पाहणं खरंच रंजक आहे. म्हणजे ते 5वी-6वी मध्ये होते त्यावेळेला त्यांच्या वडिलांचं निधन झालं. अवघ्या 5वी-6वीत असणाऱ्या या मुलाचं वय 15 वर्ष आहे आणि 15 वर्ष वय असताना वडिलांचं छत्र हे त्यांच्या डोक्यावरून हरपलं आणि त्यानंतर त्यांच्या मामांनी खरं तर त्यांना मोठ्या प्रमाणावर आधार दिला. आणि हे जे मामा होते बळवंतराव, हे बळवंतराव हे खूप मोठ्या प्रमाणावर गांधीवादी विचारांचे होते. बळवंतराव अध्यापक हे कदाचित सोलापुरातील पहिले पदवीधर होते आणि या बळवंतराव अध्यापक या मामांनी त्यांना आधार तर दिलाच दिला, परंतु त्याबरोबरच राष्ट्रप्रेमाचे धडे देखील त्यांना दिले. म्हणजे रंगाअण्णा हे राष्ट्रप्रेमाने भारावले विद्यार्थी दशेमध्ये. त्याचं कारण होतं त्यांचे मामा. ते स्वतः खादीदारी होते, गांधीवादी होते. हरिजनचे अंक ते नियमितपणे वाचत असत आणि राष्ट्रीय चळवळीशी चाललेल्या सगळ्या गोष्टींची चर्चाही ते करत असत. आणि त्यांच्यामुळेच वाचनाची आवड ही रंगाअण्णांना लहानपणीच लागली. लहानपणी शाळेमध्ये शिकत असताना अनेक याच्या बाबतीमध्ये एक अतिशय हुशार विद्यार्थी म्हणून रंगाअण्णांचा लौकिक होता. इतकंच नाही, मराठी, हिंदी वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्या काळामध्ये त्यांनी भाग घेतला आणि भाग घेऊन अनेक पारितोषिकं ही त्यांनी प्राप्त केलेली होती. इतकंच नाही, ते हॉकी देखील अत्यंत उत्तम पद्धतीने खेळत असत. रंगाअण्णांना फोटोग्राफीचा, चित्रे काढण्याचा देखील छंद होता. आणि अशा या कुटुंबामध्ये जन्मलेले आणि मामाच्या संस्कारात वाढलेले अशा अनेक विद्या कलांच्या मध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले असे रंगाअण्णा विद्यार्थी दशेमध्येच राष्ट्रप्रेमाने नुसते भारावून गेलेले नव्हते, तर त्यांनी भारत सेवक संघ नावाची संस्था ही आपल्या शाळेमध्ये स्थापन केलेली होती. आणि या संस्थेच्या नियमित बैठका होत असत. हरिजन आणि इतर राष्ट्रीय साहित्य हे त्या बैठकांच्या मध्ये नियमितपणे वाचलं जात असे. इतकंच नाही तर या संघाचे सभासद ज्या वेळेला एकमेकांना भेटत असत त्यावेळेला वंदे मातरम म्हणून ते एकमेकास अभिवादन करत असत. मॅट्रिकच्या शाळेमध्ये मॅट्रिकची जी पूर्वपरीक्षा झाली त्या पूर्वपरीक्षेमध्ये इतिहास विषयामध्ये रंगाअण्णा हे शाळेत पहिले आलेले होते. आणि मॅट्रिकचा निकाल ज्या वेळेला लागला त्यावेळेला मात्र रंगाअण्णांचा निकालच जाहीर झाला नाही.
आणि निकाल जाहीर न होण्याचं कारण असं होतं की इतिहास विषयाचे 2 पेपर एकसारखेच आहेत म्हणून त्या रिझल्टची चौकशी करण्यासाठी म्हणून तो रिझल्ट जो आहे चौकशीसाठी पेपरची चौकशी करण्यासाठी म्हणून राखीव ठेवण्यात आलेला होता। त्यावेळेला शाळेच्या मुख्याध्यापकांनी बोर्डाकडे सांगितलं की बाबा रंगाअण्णांनी लिहिलेला जो पेपर आहे तोच बरोबर आहे, तो शाळेमध्ये प्रथम आलेला विद्यार्थी आहे। त्यांच्याच एका सहाध्यायांनी त्यांच्या पेपर प्रमाणेच हुबेहूब पेपर कॉपी करून त्याचा पेपर बघून लिहिलेला असल्या कारणामुळे रंगाअण्णांचा रिझल्ट हा त्यामुळे थांबलेला होता। मॅट्रिकच्या परीक्षा पास होत असताना 4 हिंदी परीक्षा, मगाशी मी चुकून 3 म्हणालो तर 4 हिंदी परीक्षा ते त्यावेळेला पास झालेले होते। आणि मग मॅट्रिकच्या परीक्षेचा निकाल एके दिवशी लागला आणि मग रंगाअण्णांनी दयानंद महाविद्यालयामध्ये विज्ञान विभागामध्ये प्रवेश घेतला। आता त्यानंतर त्यांना पुढे शिक्षण घेत असताना घरची प्रचंड मोठी शेती होती आणि शेती असल्यामुळे ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा आणि ॲग्रिकल्चरचं ज्ञान जे आहे, आधुनिक शेतीचं ज्ञान जे आहे ते आपण प्राप्त करावं आणि आपल्या शेतीमध्ये ते नवनवे प्रयोग करावेत असं त्यांना वाटत होतं। आणि म्हणून रंगाअण्णांनी पुण्याला ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, परंतु दैव लिखित वेगळंच होतं आणि रंगाअण्णांना ॲग्रिकल्चरचं शिक्षण पूर्ण करणं शक्य झालं नाही, कारण याच दरम्यानच्या कालखंडामध्ये भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय चळवळ तीव्र झालेली होती आणि तीव्र झालेली असताना राष्ट्रीय चळवळीचं वारं अतिशय जोमाने वाहत असताना पुण्यामध्ये युसुफ मेहर अली हे काँग्रेसचे तरुण तडफदार अशा प्रकारचे जे काही नेते होते त्यांची भाषणं पुण्यामध्ये झाली आणि या भाषणांचा प्रभाव रंगाअण्णांवर देखील पडला। आणि मग 1942 साली पुण्याला काँग्रेसचं, अखिल भारतीय काँग्रेसचं जे अधिवेशन होणार होतं या अधिवेशनाला जाण्याचा बेत रंगाअण्णा आणि त्यांच्या भारत सेवक संघाच्या सहकाऱ्यांनी, मित्रांनी हा केला। आणि मग हे सगळे मुंबईला गवालिया टँक या ठिकाणी जे काँग्रेसचं अधिवेशन झालं त्या अधिवेशनाला हजर राहायला गेले। तिथे गांधीजींनी भारत छोडोचा नारा दिला, आता नाही तर पुन्हा कधीच नाही, चले जावची घोषणा केली। आणि हे सगळं झाल्यानंतर 8 मेच्या मध्यरात्री काँग्रेसच्या सर्व पुढाऱ्यांना अटक करण्यात आली आणि मग 9 मेला गवालिया टँकवर जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठी हल्ला करायला सुरुवात केली। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, गोळीबार करण्यात आला। हे सगळं ज्या वेळेला गवालिया टँकवर घडत होतं त्यावेळेला रंगाअण्णा आणि त्यांचे मित्र सहकारी हे तिथे हजर होते। पोलिसांना चुकवत पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते मुंबईहून पुण्याला आले, पुण्याहून मग सोलापूरला आले आणि सोलापूरला आल्यानंतर सोलापुरातील ज्येष्ठ असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांच्या आदेशानुसार त्यांनी भूमिगत पद्धतीने हा जो 1942चा चले जावचा लढा आहे तो लढा चालवायला सुरुवात केली। रंगाअण्णा वैद्यांचं घर तर भूमिगत चळवळीचं केंद्रच बनून गेलेलं होतं। भूमिगत चळवळीतील अनेक नेते, कार्यकर्ते तिथे येत असत, त्यांची गुप्त खलबत होत असत, चळवळींच्या संबंधाने अनेक गोष्टी तिथे ठरत असत। आणि मग त्याच वेळेला परगावाहून येणारी जी काही बुलेटिन्स होती, पत्रकं होती, ही रंगाअण्णांच्या घरी मध्यरात्रीच्या काळामध्ये लोकांना वाटली जात आणि ही बुलेटिन्स जी आहेत ती लोकांमध्ये प्रसारित करण्याचं, पोहोचविण्याचं काम ही तरुण मंडळी करत असत। अशा रीतीने या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या कारणामुळे महाराष्ट्रभरातील अनेक मित्र हे रंगाअण्णांना यावेळेला मिळाले आणि अनेक मित्रांचा एक मोठा संच त्यांचा या भूमिगत आंदोलनामध्ये सहभागी झाल्यामुळे तयार झाला। खरं तर रंगाअण्णांनी या काँग्रेस चळवळीमध्ये सोलापूरमध्ये डॉक्टर कृभी अंतोळीकरांच्या सोबतीने काम करायला सुरुवात केली। चळवळीचं काम थोडंसं थंडावल्यानंतर मग पुन्हा एकदा रंगाअण्णांनी आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं ठरवलं आणि मग दयानंद महाविद्यालयातील कला शाखेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला। खरं तर आपलं अर्धवट राहिलेलं जे शिक्षण होतं ते अर्धवट राहिलेलं ॲग्रिकल्चरचं शिक्षण
पूर्ण करण्याची त्यांची खूप इच्छा होती, परंतु हे शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना पुण्याला जावं लागणार होतं आणि घरातील ज्येष्ठ पुत्र म्हणून रंगाणांवर घरातील सगळी जबाबदारी येऊन पडलेली होती आणि त्यामुळे पुण्याला जाऊन शिक्षण घेणं हे त्यांना शक्य नसल्या कारणामुळे आपलं हे स्वप्न तसंच अर्धवट ठेवून रंगाण्णांनी दयानंदमध्ये कला शाखेमध्ये प्रवेश घेतला आणि कला शाखेमध्ये प्रवेश घेऊन BA पदवी ही त्यांनी प्राप्त केली. शिक्षण घेत असतानाच त्यांनी नोकरी करायला सुरुवात केलेली होती. 1944 ते 1952 या कालखंडामध्ये रावजी सखाराम कमर्शियल हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी ही रंगाण्णांनी केली. ज्ञानप्रकाश दैनिकाचे वार्ताहर म्हणून त्यांनी काम केलं. त्याबरोबरच पुण्याचे काँग्रेस पक्षाचे त्यावेळेचे जे मुखपुत्र होते लोकशक्ती नावाचे, या मुखपत्राचे बातमीदार म्हणून देखील रंगाण्णांनी पुढे काम केलं. त्यानंतर मुंबईच्या नवभारत या सका पाटील यांनी सुरू केलेल्या पत्राचे बातमीदार म्हणून देखील रंगाण्णांनी काम केलं. अशा रीतीने शाळेमध्ये शिक्षक म्हणून ते काम करतायत. विविध वृत्तपत्रांचे बातमीदार म्हणून देखील त्यांनी काम करायला सुरुवात केलेली आहे आणि त्या पुढे जाऊन 1949 ते 1961 पर्यंत त्यांनी सोलापुरातील बाबूराव जक्कल यांच्या संपादकत्वाखाली निघणाऱ्या सोलापूर समाचार या दैनिकामध्ये रात्रपाळीचे उपसंपादक म्हणून कामाला सुरुवात केली. घरात 4 पिढ्यांपासून चालत आलेला वैद्यकीय व्यवसाय सोडून शहाणे करून सोडावे अवघे जण या संतांच्या उक्तीप्रमाणे रंगाण्णांनी प्रथम शाळेमध्ये शिक्षकाची आणि त्यानंतर वर्तमानपत्रामध्ये उपसंपादक, संपादक, वार्ताहर अशा वेगवेगळ्या टप्प्यांवर काम करत असताना लोकशिक्षकाची भूमिका ही पार पाडलेली आपल्याला पाहायला मिळते. सोलापूरचे प्रसिद्ध उद्योगपती जे आमदार आणि खासदारही राहिले त्या अप्पासाहेब काडादी आणि मुद्रण क्षेत्रामध्ये मधील तज्ज्ञ असणाऱ्या रमणभाई गांधी यांनी सोलापूरमध्ये 13 ऑक्टोबर 1961 रोजी दैनिक संचारची मुहूर्तमेढ रोवली. खरं तर दैनिक संचारची उद्घाटन जे आहे, या समारंभाच्या उद्घाटनाला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे अध्यक्ष म्हणून लाभलेले होते. तर दैनिक संचारचं उद्घाटन तत्कालीन केंद्रीय मंत्री स का पाटील यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं. संपादक म्हणून रंगाण्णा वैद्य यांची नेमणूक करण्यात आलेली होती. रंगाण्णा वैद्य 1961 साली संपादक म्हणून संचारला जे जोडले गेले ते पुढील 35 वर्ष रंगाण्णांनी संचारच्या संपादकत्वाची धुरा ही अत्यंत समर्थपणे सांभाळली आणि अत्यंत समर्थपणे ही धुरा सांभाळत असताना संचार हे वृत्तपत्र दैनिक लोकांमध्ये लोकप्रिय करण्याचं काम हे रंगाण्णांनी केलं. संचार प्रेसची उभारणी ही आधुनिक यंत्रसामुग्रीनिशी झालेली होती. सुबक छपाई, पक्षातीत अशा प्रकारचं धोरण, जनहिताची असणारी दृष्टी आणि सामुदायिक कार्यपद्धती यामुळे संचारचा खप हा मोठ्या प्रमाणावर वाढत गेला. एका वर्षामध्ये 5,000वर संचारच्या अंकांची विक्री व्हायला लागली. काही काळातच ही संख्या 15,000पर्यंत जाऊन पोहोचली. रंगाण्णांच्या पुढे लोकमान्य टिळक, आगरकर, तात्यासाहेब केळकर, कृप खाडीलकर अशा पत्रकारितेच्या क्षेत्रातील दिग्गज लोकांचा आदर्श होता. रंगाण्णा हे काही वर्तमानपत्राचे संपादक म्हणजे वातानुकूलित कार्यालयामध्ये बसून पांढऱ्यावर काळे करणारे संपादक नव्हते. विविध प्रश्न, मागण्या, चळवळी, सभा, संमेलनं याद्वारे महाराष्ट्र पिंजून काढणारे अशा प्रकारचे संपादक होते. सोलापूर जिल्हा आणि मराठवाडा येथील जणू प्रत्येक गावामध्ये रंगाण्णा गेलेले होते. रंगाण्णांनी नुसतं वृत्तपत्रामध्ये छपाई करण्याचं काम नाही केलं, संपादकत्वाचं काम नाही केलं, तर सोलापुरातील अनेक लोकांना लिहिण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम केलं. म्हणजे शाळेमध्ये असलेल्या लहान मुलीचा
देखील एक लेख त्यांनी त्या काळामध्ये वर्तमानपत्रामध्ये एक गोष्ट जी आहे ती गोष्ट त्यांनी वर्तमानपत्रामध्ये लेखिका म्हणून छापलेली होती. म्हणजे शाळेतील लहान मुलांपासून बौद्धिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षक, प्राध्यापक या सगळ्यांना लिहितं करून वर्तमानपत्रामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर आपल्या वर्तमानपत्राशी जोडलेलं आपल्याला बघायला मिळतं. सदैव विधायकतेचा पुरस्कार आणि विघातकतेवर प्रहार करणे हेच रंगाअण्णांचे धोरण होते. लोकात मिसळणारा, लोकांच्या सुखदुःखांशी समरस होणारा, लोकांशी सतत संवाद साधणारा असा संपादक ही रंगाअण्णांची ओळख होती. कायम आपण रंगाअण्णांच्या बाबतीमध्ये लोक सांगतात की त्यांच्याकडे गेलं तर स्थिती अशी असायची की ते टेबलावर बसलेले आहेत, टेबलावरचा फोन खणखणतोय, ते फोनवर बोलतायत, समोर कोणीतरी काहीतरी मागणी घेऊन आलेलं आहे, कुणीतरी काहीतरी आपली तक्रार घेऊन आलेलं आहे, त्याच्याशीही ते बोलतायत. आणि हे करत असताना वर्तमानपत्रातील आपल्या कार्यालयातील आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना वर्तमानपत्राशी संबंधित सूचनाही ते करतायत. असं सगळं एकाच वेळेला रंगाअण्णांचं सुरू असेल. आणि असा हा संपादक ज्याने तत्वाला कधीही मुरड घातली नाही आणि तत्वाला मुरड न घालता अण्णांनी आयुष्यभर सर्वसामान्यांची कामं केली. अण्णांनी केवळ संचार उभा केला नाही तर आपल्या तेजस्वी लेखणीचं तेज आणि ओज त्यांनी या संचारच्या वर्तमानपत्रामध्ये मिसळलं. धडाडीचा पत्रकार, साक्षेपी समाज सुधारक, पत्रकारिता आणि राजकारणामध्ये राहूनही अजातशत्रू असलेला संपादक अशी रंगाअण्णांची ओळख अखिल महाराष्ट्राला होती. त्यांच्या या कार्यामुळेच मराठवाड्यात आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एक अत्यंत विश्वासू अशा प्रकारचं मित्र असं स्थान या वृत्तपत्राला त्यांनी मिळवून दिलं. या वृत्तपत्रास लोकाश्रय मिळवून देण्याचं एक मोठं काम रंगाअण्णांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. व्यावहारिक स्वार्थाच्या वाटेने जाण्याचे नाकारणारा एक तत्वप्रिय कलंदर माणूस म्हणून महाराष्ट्रातील पत्रसृष्टी आणि जनता रंगाअण्णांना ओळखते. रंगाअण्णांनी सोलापुरातील अनेक विधायक चळवळींना संचारचं बळ दिलं. त्या पाठबळामुळे सोलापुरातील कॉर्पोरेशन निर्मितीची चळवळ असेल, भीमा पाणी पुरवठा योजना असेल किंवा भीमा उजनी प्रकल्प असेल, मेडिकल कॉलेजची चळवळ असेल, मराठवाडा नामांतराची चळवळ असेल, अशा अनेक चळवळींना पाठबळ देण्याचं काम रंगाअण्णांनी केलं. रंगाअण्णांनी बिहार प्रेस बिलाच्या विरुद्ध सोलापूरमध्ये पत्रकारांचा सत्याग्रह घडवून आणलेला होता. खरं तर महाराष्ट्रातील हा पहिला सत्याग्रह होता. पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा आणू पाहणाऱ्या या कायद्याच्या विरोधामध्ये त्यांनी लोकांना एकवटलं, त्याविरुद्ध सत्याग्रह केला आणि त्या बदल्यात त्यांना तुरुंगवास देखील भोगावा लागलेला होता. रंगाअण्णांनी महागाई विरुद्धचा जो कायदा आहे तो कायदा मोडल्या कारणाने त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनामध्ये सहभागी झाल्याबद्दल देखील त्यांना तुरुंगवास भोगावा लागलेला होता. इतकंच नाही तर सोलापूरच्या विविध चळवळींमध्ये ते सक्रिय सहभागी होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला भूदान चळवळ आणि त्या भूदान चळवळीच्या यात्रेसाठी म्हणून थोर गांधीवादी नेते अण्णासाहेब सहस्रबुद्धे हे रंगाअण्णांच्या घरी आले. खरं तर भूदान चळवळ ही विनोबा भावेंनी चालविलेली चळवळ आणि गांधीवादी नेते विनोबांचे जे काही अनुयायी होते त्यांनी ती चळवळ इतर ठिकाणी चालविली आणि ती चळवळ चालवत असताना आणि त्यांनी जी काही यात्रा काढली त्यासाठी म्हणून अण्णासाहेब ज्या वेळेला सोलापूरमध्ये आलेले होते आणि रंगाअण्णांच्या घरी ते थांबलेले होते त्यावेळेला सोलापूरमध्ये या चळवळीकरिता भूदान करणारे अण्णा पहिले होते. खरं तर भूदान चळवळीमध्ये त्या काळामध्ये आपण जर थोडंसं बारकाईने पाहिलं तर लक्षात येतं अनेकांनी ज्यांनी भूदान चळवळीला जमिनी दान दिल्या त्यातील अनेक जमिनी या पडीक जमिनी होत्या. काही कायदेशीर भांडणांमध्ये कोर्ट कचऱ्यांमध्ये अडकलेल्या जमिनी होत्या आणि अशा जमिनी लोकांनी दान करून नावलौकिक मिळविला. परंतु रंगाअण्णांनी महामार्गावर असणारी पाण्याखाली असलेली 11 एकर शेती ही भूदान चळवळीला त्या काळामध्ये दान दिलेली होती. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये देखील रंगाअण्णांनी
हिरिरीने सहभाग घेतलेला होता. सोलापूर संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं होतं. 1941 ते 1971 पर्यंत काँग्रेस पक्षाचंच कार्य रंगाअण्णा वैद्य करत राहिलेले होते. एका बाजूला इंदिरा गांधींनी गरिबी हटावची घोषणा केलेली होती, परंतु सोलापूरमध्ये मात्र सातत्याने धनदांडग्यांनाच, धनिकांनाच येथील खासदारकीचं तिकीट, उमेदवारी ही कायम दिली जात होती. आणि त्याही वेळेला अशाच एका उद्योगपतीला ज्या वेळेला सोलापूरचं खासदारकीचं तिकीट देण्यात आलं, त्यावेळेला रंगाअण्णांनी त्या विरोधामध्ये, ही गोष्ट त्यांना आवडली नाही, त्यांनी त्या विरोधामध्ये निवडणुकीला उभं राहायचं ठरवलं. सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन अपक्ष म्हणून रंगाअण्णांचा अर्ज भरला आणि ही निवडणूक अतिशय गाजली. म्हणजे महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांनी सन्माननीय शरद पवारांना रंगाअण्णांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून पाठवलेलं होतं. इतकंच नाही तर काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ मंडळींनी रंगाअण्णांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी त्यांच्यावर दबाव आणलेला होता. परंतु तत्ववादी असणाऱ्या रंगाअण्णांनी मात्र उमेदवारी मागे घेतली नाही. त्यांनी निवडणूक लढविली. खरं तर प्रचार यंत्रणा, पैसा या सगळ्या गोष्टींची वाणवा होती, तरी देखील अतिशय बलदंड असणाऱ्या उमेदवाराच्या विरोधामध्ये रंगाअण्णा उभे राहिले. लोकांनी भरभरून त्यांना प्रेम दिलं, मतं दिली आणि तरी देखील या निवडणुकीमध्ये मात्र रंगाअण्णांना अपयश आलं. ते यशस्वी होऊ शकले नाही. असं झाल्यानंतर खरं तर रंगाअण्णा निवडणुकीला उभा राहिल्यानंतर रंगाअण्णांच्या निवडणुकीसाठी ज्या वेळेला निवडणूक निधी जमा करायला सुरुवात केली, त्यावेळेला एका धनिकांनी रंगाअण्णांना काही मोठी रक्कम ही निवडणुकीसाठी निवडणूक निधी म्हणून दिलेली होती. आणि ही निवडणूक निधी म्हणून दिलेली जी काही रक्कम होती, ती रक्कम पूर्णतः निवडणुकीमध्ये खर्च झाली नाही. काही हजार रुपये त्या काळामध्ये 1971च्या काळामध्ये निवडणुकीतील दिलेल्या खर्चातील राहिले आणि ही राहिलेली रक्कम लगेच त्यांनी जाऊन त्या व्यक्तीला परत केली. खरं तर त्यावेळेची रंगाअण्णांची परिस्थिती अशी होती की घर हे पडायला आलेलं आहे अशा प्रकारची स्थिती, दुरुस्तीला आलेलं आहे अशा प्रकारची स्थिती होती. खरं तर या पैशाचा विनियोग करून रंगाअण्णा स्वतःचं घर बांधू शकले असते, स्वतःसाठी 4 चाकी गाडीही घेऊ शकले असते. परंतु एक नीतिमत्ता, नैतिकता जी आहे, ती नैतिकता रंगाअण्णांमध्ये आपल्याला पाहायला मिळते की ज्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिलेले आहेत त्या व्यक्तीचे ते पैसे जर पूर्ण त्या कामासाठी खर्च झालेले नाहीत तर आपण उर्वरित रक्कम ही त्याला परत दिली पाहिजे. ही नीतिमत्ता राजकारणामध्ये आता आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. ही गोष्ट आपण जेव्हा बघतो त्यावेळेला आपल्याला रंगाअण्णांच्या मधील सच्चेपणा जो आहे, हा सच्चेपणा आपल्याला जाणवतो. खरं तर या सगळ्या कालखंडामध्ये रंगाअण्णा पत्रकार म्हणून मोठे होतेच होते, काही प्रश्न नाही. परंतु त्यांना वाचनाची आवड ही खूप होती. त्यांच्या मामांनी ती लावलेली होती. आणि ही वाचनाची आवड जपत असताना ते जेव्हा जेव्हा पुण्याला जात, मुंबईला जात, तेव्हा तेथून अनेक नवनवीन पुस्तकं ते घेऊन येत असत. आणि ही नवनवीन पुस्तकं आणून त्या पुस्तकांचं वाचन ते करत. त्यांची स्वतःची लायब्ररी अतिशय समृद्ध अशा प्रकारची होती. आणि हा जो काही वाचनाचा छंद आहे तो त्यांनी अखेरपर्यंत जपलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि हा वाचनाचा छंद जपत असताना त्यांनी पुढे कमळे गुरुजींनी नेहरू नगर या ठिकाणी सुरू केलेल्या लमाण वस्तीतील शाळेला आपल्या ग्रंथालयातील ही जी काही ग्रंथसंपदा आहे, ही ग्रंथसंपदा पुढे भेट म्हणून दिलेली देखील आपल्याला पाहायला मिळते. सोलापुरात मेडिकल कॉलेज सुरू व्हावं यासाठी झालेल्या आंदोलनामध्ये रंगाअण्णा, त्यांचा संचार हे वृत्तपत्र मोठ्या हिरिरीने सहभागी झाले. वर्तमानपत्राच्या लोकसहभागातून, लोकांच्या जनतेच्या रेट्यामुळे हे आंदोलन यशस्वी झालं आणि सोलापूरमध्ये मेडिकल कॉलेज सुरू झालं. परंतु हे मेडिकल कॉलेज एका गृहस्थाला चालविण्यास दिलेलं होतं आणि त्यांनी मन मानेल त्या पद्धतीने हे मेडिकल कॉलेज चालवायला सुरुवात केलेली होती. कामावर असणाऱ्या अनेक स्त्रियांना बाळंतपणाच्या रजाही ते द्यायला तयार नसत. इतकंच नाही तर त्यांच्या या सगळ्या गैरकारभारामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण झालेला होता. अशा वेळेला विद्यार्थी
मेडिकल कॉलेजमध्ये असणारे कर्मचारी या सगळ्यांनी मिळून त्या विरोधामध्ये सरकारने हे मेडिकल कॉलेज चालवायला घ्यावं यासाठीचं आंदोलन उभं केलं. या आंदोलनाला मार्गदर्शन करायचं काम, लोकांचा पाठिंबा मिळवून द्यायचं काम हे रंगाअण्णा वैद्यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच पुढे जाऊन सरकारला हे महाविद्यालय चालवायला घेणं भाग पडलेलं आपल्याला दिसून येतं. रंगाअण्णांनी जरी काँग्रेस पक्ष सोडलेला असला तरी देखील खादी आणि ग्रामोद्योगाचं स्थान मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये कायम महत्त्वपूर्ण राहील. आणि म्हणूनच काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर देखील रंगाअण्णांनी खादी मात्र सोडली नाही. खादीचा पेहराव अखेरपर्यंत रंगाअण्णा करीत राहिले. सोलापुरातील होटगी रोडवरील सहकारी औद्योगिक वसाहतीची एक जी मूळ कल्पना आहे, ही मूळ कल्पना रंगाअण्णांनी मांडलेली होती. त्यासाठी बऱ्याच ठिकाणी दौरे करून वगैरे त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केलेला होता. 1972च्या दुष्काळामध्ये स्त्री पुरुषांना समान वेतन दिलं जावं अशा प्रकारची मागणी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्याकडे त्यांनी केलेली होती. रंगाअण्णांना आयुष्याच्या अखेरच्या कालखंडामध्ये कर्करोगाने गाठलं. ते कर्करोगाने ग्रस्त झाल्यानंतर त्यांची स्वरनलिका ही ऑपरेशन करून काढावी लागली. त्यामुळे रंगाअण्णांना बोलता येत नव्हतं. बोलता जरी येत नसलं तरी मौनातील मोठी शांतता जी असते ती शांतता ही त्यांच्या लेखणीने आणखी धारदार बनविलेली आपल्याला पाहायला मिळते. त्या परिस्थितीत देखील संचारचं कार्य, संपादकीय लिहिण्याचं कार्य हे त्यांनी अजिबात बंद केलं नाही. रंगाअण्णांना ज्योतिषशास्त्राची आवड होती आणि ही ज्योतिषशास्त्राची आवड त्यांनी जपली होती. त्यावरील अनेक पुस्तकं त्यांनी जमा केलेली होती, त्याचा अभ्यास केलेला होता आणि सोलापुरातील ज्योतिषशास्त्राचं ज्ञान असलेल्या व्यक्तींच्या बरोबर त्या विषयावर ते चर्चा देखील करत असत. अध्यात्म मानणारे रंगाअण्णा अध्यात्मातील अवडंबराला मात्र विरोध करत होते. रंगाअण्णा हे कर्मवादी होते. रंगाअण्णांनी सोलापुरातील अनेक सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये अत्यंत उत्साहाने आणि हिरिरीने सहभाग घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो. पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये त्यांनी दिलेलं जे काही योगदान होतं, या योगदानाबद्दल 28 मे 1977 रोजी मराठी पत्रकार परिषदेच्या 24व्या अधिवेशनाचं अध्यक्षपद हे रंगाअण्णांना बहाल करण्यात आलं. म्हणजे मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा ही त्यांच्याकडे सोपविण्यात आली. त्या वर्षभराच्या कालखंडामध्ये रंगाअण्णांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींचं, कामगारांचं अनेक जे प्रश्न आजपर्यंत अडलेले होते ते सोडविण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. आणि त्याच पद्धतीने सोलापूरमध्ये देखील पत्रकार भवन उभं राहावं यासाठीही मोठ्या प्रमाणावर प्रयत्न नंतरच्या कालखंडामध्ये रंगाअण्णांनी केलेले आपल्याला पाहायला मिळतात. रंगाअण्णांनी पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये जे दिलेलं योगदान होतं त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. 1993 मध्ये सोलापूर महानगरपालिकेने रंगाअण्णा वैद्यांना मानपत्र देऊन त्यांचा गौरव हा केलेला आपल्याला दिसून येतो. समतानंद गद्रे हा पुरस्कार त्यांना मिळाला. आगरकर पुरस्कार त्यांना मिळाला. अलिबाग येथील नाना पाटील कृषीवल पुरस्कार हा त्यांना प्राप्त झाला. पुढारीकार जाधव पुरस्कार, कैलासवासी लीलाबाई शहा पुरस्कार, अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार हे रंगाअण्णांना प्राप्त झाले. रंगाअण्णा महाराष्ट्र सरकारच्या माहिती खात्याच्या राज्य अधिवेशन समितीचे अध्यक्ष होते. रंगाअण्णा औद्योगिक सहकारी बँकेचे अनेक वर्ष डायरेक्टर राहिले. श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर म्हणून देखील त्यांनी काम केलं. अखिल भारतीय ताडगुळ सहकारी फेडरेशनचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी आपलं योगदान दिलं. महाराष्ट्र राज्य सहकारी ताडगुळ संघाचं अध्यक्षपदही त्यांना प्राप्त झालं.
युवक काँग्रेसच्या तर्फे अभ्यास दौरा जो आयोजित केलेला होता, मलाया, सिंगापूर, सिलोन या देशांचा अभ्यास दौरा करण्याची संधी देखील रंगाअण्णा वैद्यांना प्राप्त झाली। विविध सार्वजनिक कार्यामुळे देशभर दौरे हे रंगाअण्णा सातत्याने करीत राहिले। खरं तर रंगाअण्णा हे अतिशय अजातशत्रू अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं। वर्तमानपत्रातून अनेक राजकीय पुढाऱ्यांवर सातत्याने ते टीका करत असत, परंतु त्या टीकेनंतरही कुठल्याही राजकीय पुढाऱ्याच्या मनामध्ये त्यांच्याविषयी द्वेषभावना निर्माण झालेली आपल्याला बघायला मिळत नाही। इतकंच नाही तर कुटुंबाकडे दुर्लक्ष करून कौटुंबिक अनेक आपत्त्या सहन करून देखील रंगाअण्णांनी आपल्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड हा पडू दिला नाही। रात्री 10 वाजता जरी रंगाअण्णा बाहेरगावच्या दौऱ्यावरून परत आले, तर परत आल्यानंतर देखील घरी जाण्याऐवजी ते आधी वर्तमानपत्राच्या कार्यालयामध्ये जात असत आणि तिथे कशा पद्धतीने काम चाललेलं आहे, मधल्या काळामध्ये जर ते 2-4 दिवस नसतील तर त्या काळातील वर्तमानपत्र उघडून ती व्यवस्थित छापली गेलेली आहेत का नाही हे देखील ते पाहत असत। आणि सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांच्या बरोबर रंगाअण्णांचे अतिशय सुहृद अशा प्रकारचे संबंध होते। म्हणजे सन्माननीय सुशीलकुमार शिंदेजी असतील किंवा विजयदादा मोहिते पाटील असतील, अशा विविध पक्षांमध्ये काम करणाऱ्या लोकांशीही त्यांचे अत्यंत घनिष्ठ अशा प्रकारचे संबंध राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात। असा हा अजातशत्रू, पत्रमहर्षी असणारा आणि ज्ञानयोगी असणारा हा संपादक, एक साक्षेपी संपादक, अशा रंगाअण्णांचं निधन 1 जून 1996 रोजी झालं। पत्रकारितेच्या क्षेत्रातील एक मानदंड असणारा, सोलापूरचं वैभव, सोलापूरचं भूषण असणारा अशा प्रकारचा हा संपादक रंगाअण्णा वैद्य यांचं हे जीवन व कार्य मी आपल्यापुढे थोडक्यात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर जरूर आपण तो शेअर करावा। हे चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करावं अशी आपणास विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद।